नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी वडापाव विक्रेत्याच्या पोटात खंजीर खुपसून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। गंभीर जखमी असलेल्या करण राजपूतवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात वडापाव विक्री करणाऱ्या करण राजपूतवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्याच्यावर विधी संघर्षग्रस्त बालकांनी हा हल्ला केल्याचं समोर आलंय। पोटात खंजीर खुपसल्यानंतर करण राजपूतला जालना शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी दिली आहे। हा हल्ला का केला यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सायंकाळी 6:30च्या सुमारास करण गंगूसिंग राजपूत, राणा कडिमंडी, सिंधी बाजार या एका विधी संघर्ष बालकाने चाकू मारला होता। त्याप्रमाणे आम्ही पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोध करत होतो। रात्रभर आरोपी शोध केला। त्यानंतर सकाळी असं माहीत पडलं की जो आरोपी होता तो विधी संघर्ष निघाला बालक। त्याप्रमाणे त्याच्या वडिलांना आम्ही नोटीस देऊन त्यांनी आमच्या समक्ष हजर केलंय त्याला। त्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। जखमी सध्या निरमळे हॉस्पिटल येथे ऍडमिट आहे। जखमीची तब्येत वगैरे कशी सध्या स्थिर आहे तब्येत। वो मेरे भाई कुछ सिंधी बाजार में पीछे से चाकू मारे। वो वीडियो क्या खेल रहा था मोबाइल में, दो जाने थे, एक टपरी वाला था और वो था। कहाँ घटना हुई है? सिंधी बाजार। क्या नाम है आपके भाई का? करण राजपूत, गंगूस। दुर्गेश प्रकाश सिंह राजपूत। हम सिंधी बाजार में रहते। सिंधी बाजार में वड़ा पाव की गाड़ी है। वहाँ पे ये लल्ला करण गंगू सिंह राजपूत, ये इनके बड़े भाई धन्ना गंगू सिंह राजपूत वहाँ खड़े थे। लाल्या शशिकांत नाटेकर इन्होंने आके पीछे से खंजर मारे। हमने यहाँ से इनको घाटी में लेके गए थे। घाटी में उन्होंने बोले बड़ी घाटी में ले जाओ। हमने बोले इतनी दूर नहीं लिया सकते। निरमान हॉस्पिटल में हमने एडमिट कर इसका इलाज चालू है। क्या नाम है आपका? दुर्गेश प्रकाश सिंह राजपूत। जालना तालुक्यातील उटवत जवळील आनंद भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन ठरवून चोरट्यांनी तब्बल 110 सिलेंडर लंपास केलेत। शनिवारी स्टॉक चेक करून गॅस एजन्सीचं गोडाऊन बंद केल्यानंतर सोमवारी गॅस एजन्सी गोडाऊन उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झालंय। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यातील उटवत शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन मधून 110 गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी गोडाऊनच्या दरवाजाचं कुलूप तोडून 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। या प्रकरणी गॅस एजन्सीचे मॅनेजर सिद्धार्थ आडाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आनंद गॅस एजन्सीच्या मॅनेजरनं चोरीचा घटनाक्रम सांगितलाय। शनिवारी गॅस एजन्सी गोडाऊन बंद करून सोमवारी गॅस एजन्सी गोडाऊन उघडल्यानंतर चोरी झाल्याचं उघड झालंय। दरम्यान या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। आडव साहेब, तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सी जी आहे तिचं गोडाऊन आहे उटोशेवार, त्याच्यामध्ये चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। तुम्ही तक्रार केली, नेमकी काय झालं होतं? तुम्ही कधी चक्कर मारली? तुम्हाला कधी कळलं सगळं चोरी झालं? आम्ही 14 तारखेला नियमाप्रमाणे 6 वाजता बंद केलं। त्यामध्ये स्टॉक सगळा मोजून ठेवला आणि मग रविवारी सुट्टी आली। त्याच्यानंतर आम्ही सोमवारी गेलो असताना आमचे डिलिव्हरी बॉय मुरलीधर कदम त्यांच्या लक्षात आलं की इथं कुलूप आणि कडीकोंडा नाहीये, ते तोडण्यात आला। आणि मग त्यांनी आम्हाला फोन केला। मी गोडाऊनला गेलो असताना ते लक्षात आलं की आपल्या गोडाऊनचा कोंडाच नाही, ते कुलूपही नाही। त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना कॉल केल्याच्या नंतर ते बोलले की आम्हाला येईपर्यंत गोडाऊनमध्ये जाऊ नका। मग ते आल्याच्या नंतर आम्ही गोडाऊनमध्ये गेलो। गोडाऊनमध्ये गेल्याच्या नंतर आमच्या अशा लक्षात आले की 14.2 kgचे सिलेंडर 96 चोरीला गेले आणि 12 कमर्शियल जे व्यावसायिक आहेत ते रिकामे सिलेंडर चोरीला गेले आणि 5 किलोचे जे 2 कमर्शियल FTL ते 2 चोरीला गेले। अशी टोटल 110 चोरीला गेले। त्याच्यानंतर आमचा पूर्ण मुद्देमाल 4,51,543चा चोरीला गेलेला आहे। आणि आमची एवढीच विनंती आहे मौजपुरी पोलीस स्टेशनला की त्यांनी कठोर कार्यवाही करून जे आरोपी त्यांना पकडण्यात
आम्हाला मदत करून द्यावी आणि आमचे जे काही नुकसान झाले ते भरपाई करून द्यावी त्यांनी. एवढीच आमची मोजपुरी पोलीस स्टेशनला नाव नाही घेतलं जात सिद्धार्थ ऑर्डर. नेमकी घटना तुमच्या हद्दीमध्ये घडली होती? भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन आमच्या हद्दीमध्ये उटवत शिवारामध्ये आनंद गॅस एजन्सीचं भारत गॅस कंपनीचं गोडाऊन आहे. त्या गोडाऊन दिनांक 14/3/26 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास काम झाल्यावर बंद केलं होतं. सोमवारी त्यांनी सकाळी उघडलं त्यावेळेस त्यांना काही चोरी झाल्याचे समजलं. गॅस एजन्सीचा जो मॅनेजर आहे त्याने पोलिसांना कळवलं. तिथून आपण तपास सुरू केलेला आहे. त्यामध्ये चोरीमध्ये एकूण 96 LPG गॅसचे भरलेले सिलेंडर चोरीला गेलेले, तसेच 12 रिकामी सिलेंडर चोरीला गेलेले आहेत त्या ठिकाणाहून. त्या संदर्भाने भारतीय न्याय संहितेप्रमाणे पोलीस स्टेशन मोजपुरी येथे गुन्हा दाखल आहे. त्याबाबतचा तपास पोलीस स्टेशन मोजपुरी करत आहे. तर या प्रकरणात अगोदर देखील त्या गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचं समोर आलं होतं आणि पोलिसांनी त्यांना CCTV लावण्याच्या सूचना देखील दिल्या. तिथे कॅमेरा आहे का, त्याची मदत तुम्हाला मिळते का, त्याची विचारणा तुम्ही केली? बरोबर आहे. यापूर्वी तिथे 1.5-2 वर्षापूर्वी चोरी झाली होती. त्यावेळेस त्यांना सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत तसंच सदर ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यावर सूचना दिल्या होत्या. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तर नाहीये, परंतु एक CCTV कॅमेरा आहे. तरी मालकाला आम्ही CCTV फुटेज मागणी केलेली आहे, परंतु कालावधी हा 2 दिवसाचा असल्यामुळे ते आम्हाला देणार आहेत नंतर. जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांना स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आणि दीनदयाल उत्पन्न योजनेच्या माध्यमातून बीज भांडवल निधीचे धनादेश महिला बचत गटांना वितरित करण्यात आले. या अंतर्गत जालना शहरातील 9 महिला बचत गटांना प्रत्येकी 4 लाख रुपये असे एकूण 36 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. जालना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात महिला बचत गटासाठी बीज भांडवल निधीच्या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तसेच दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत महिला बचत गटांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते महिला बचत गटांना धनादेशांचं वितरण करण्यात आलं. यावेळी एकूण 9 महिला बचत गटांना प्रत्येकी 4 लाख रुपयाप्रमाणे एकूण 36 लाख रुपयांचा बीज भांडवल निधी देण्यात आला. दामिनी शहर स्तर संघाच्या माध्यमातून जालना महानगरपालिकेच्या वतीने हा निधी वितरित करण्यात आला. या निधीमुळे महिला बचत गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या बचत गटांमध्ये राजमाता जिजाऊ महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, प्रयास महिला बचत गट, सान्वी महिला बचत गट, लाडली बहीण बचत गट, प्रतिबिंब महिला बचत गट, सुवर्ण ग्रुप महिला बचत गट, कृतिका महिला बचत गट आणि सहयोग महिला बचत गट यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर, महिला बालकल्याण सभापती संध्या देठे, उपसभापती पद्मा मानधना, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, प्रमिला मोरे यांच्यासह इतर अधिकारी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. महिला बचत गटांना आर्थिक बळ देऊन त्यांना उद्योग क्षेत्रात पुढे आणण्यासाठी अशा योजनांचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं. प्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की शासनाने तुम्हाला एक मदतीचा हात या ठिकाणी दिला. आता माझ्या अगोदर त्यांनी आमच्या अण्णांनी सांगितलं शासन आपल्याला सर्व परीने या ठिकाणी सहकार्य करते. आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य. आता त्याचा उपयोग आपण कसा घेतो हे आपल्यावरती असतं. कारण तुम्ही जेवढा तुमचा CR क्लिअर ठेवला तेवढं तुम्हाला पुढं या ठिकाणी वाव मिळतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण आता खूप म्हणजे आपली ही सुरुवात आहे. काही जे उद्योगपती आहे मग जालना शहरातले असेल, महाराष्ट्रातले असेल किंवा आपल्या देशातले असेल, तर हे सगळे जे उद्योग आहेत हे कुठल्या ना कुठल्या कर्जावर या ठिकाणी उभे आहे. आपणच कर्ज घेतो असं नाही, परंतु कर्ज घेतल्यानंतर त्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे जर तुम्ही फेड असली तर पण आपल्याला ती एक सवय लागून जाते की कर्ज घ्यायचं आणि ती फेडायचं.
आणि आपल्याला जो एक कर्ज या ठिकाणी शासनाकडून मिळत आहे ते अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी आहे. म्हणजे आता सांगत होते त्यांच्या प्रास्ताविकमध्ये की 6% व्याजाने या ठिकाणी तुम्हाला कर्ज मिळतं आणि ज्यावेळेस तुम्ही परतफेड करता तर तुम्हाला 4% व्याज या ठिकाणी. म्हणजे आज तुम्हाला सांगतो मी की मॅडम जे आज सावकार लोक जे या ठिकाणी कर्ज म्हणजे कर्ज नाही म्हणते त्याला व्याजाचा पैसा जे करतात तर ते 5चा 10चा 20चा या ठिकाणी भाव राहतात. मी तर माझ्या समोर ते अशा घटना येत असतात. मी तर हे विचार करतो की अरे तुम्ही कसं काय म्हणजे एवढ्या येणी तुम्ही घेता 5 रुपये शेकडा असेल का 10 रुपये शेकडा असेल हे व्याज आपण फेडू शकत नाही. म्हणजे आता आम्ही एवढे व्यवसाय करतो बिझनेस करतो मानधनाची आमच्या एवढा प्रॉफिट आपल्याला बिझनेसमध्ये सुद्धा या ठिकाणी होत नाही. लाखो करोडोची या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट लावून सुद्धा, परंतु हे जे लोक आहे तर याच्या नादीला लागतात. असं शासनाने तुम्हाला एक खूप सवलतीमध्ये या ठिकाणी खूप सवलतीच्या दरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज जे उपलब्ध करून दिलं. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी वेळेवर आणि परत या ठिकाणी घ्यावं अशी मी आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता त्यांचे उद्योग जालन्यात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी तसेच सन 2025चा खरीप पीक विमा तातडीने देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र ही कर्जमाफी अपुरी असून राज्यातील सुमारे 80 ते 90% शेतकरी यापासून वंचित राहतील असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. सरकारने केंद्राच्या मदतीनं 2016 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील सर्व थकीत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील सुमारे 4.5 ते 5 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2025 साठी पीक विमा भरला होता. मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही अद्याप 1ही रुपया विमा मिळाला नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलंय. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. राज्य सरकारने जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे ही पूर्णतः फसवेगिरीची कर्जमाफी आहे. कारण की यापासून जवळपास महाराष्ट्रातले 80 ते 90% शेतकरी हे वंचित राहणार आहेत. आणि म्हणून जर राज्य सरकारला शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी द्यायची असेल तर केंद्राची मदत घेऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 2016 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या जे शेतकरी थकीत आहेत त्या सर्व थकीत शेतकऱ्यांना एकदा मात्र कर्जमुक्त केलं पाहिजे. दुसरी आमची मागणी आहे की या जिल्ह्यातील शेतकऱ्याने जवळपास 4.5 ते 5 लाख शेतकऱ्याने खरीप 2025चा पीक विमा 8 महिन्यापूर्वी आमच्या शेतकऱ्याने भरला आणि त्यानंतर अतिवृष्टी होऊन देखील आमचं होतं नव्हतं माल देखील यावेळी वाहून गेलेले आहेत, काही जळून गेले पाण्यामुळे. आणि आणखी देखील आमच्या शेतकऱ्याला 1 रुपया देखील त्या विम्याचा मोबदला मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आज गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जलसंबंधी आंदोलन हाती घेत आहोत. आणि जर सरकारने आमच्या आंदोलनाची दखल तात्काळ म्हणजे आज 4 वाजेपर्यंत जर घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी मरेपर्यंत चालू ठेवू, मात्र मागे हटणार नाहीत. हीच आमची या ठिकाणी मागणी. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांनी जो शब्द दिला होता
की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा खरीप देऊन तीही रक्कम त्यांनी अदा केली पाहिजे. पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित होऊन संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी ट्रिगरप्रमाणे विमा दिला पाहिजे. ह्या मागण्या आहेत आमच्या. त्याच पद्धतीनं त्यांनी जे गाळ पेरा गेलेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 47,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती तीही दिलीच पाहिजे. त्यानंतर त्यांनी खरडून गेलेल्या शेतीसाठी 3,47,000 रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं तेही त्यांनी दिलं पाहिजे. कारण की प्रशासन स्तरावरून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आज शेतकरी हा वंचित राहिलेला आहे. आणि जर वंचित राहिलेला शेतकरी रोडवर उतरला तर शासनाची पळताभोई थोडी करून टाकील. कारण की एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तुम्ही केवळ जाहिराती करतात, घोषणा करतात, तसं न करता प्रत्यक्षदर्शी कामही केलं पाहिजे. हीच मागणीसह आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब। मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन, उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन। उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी। प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष। कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब। प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO। श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक। श्री योगेश सारणेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र। श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट। श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट। श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट। श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी। सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा। सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव। 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी। अल्पोपहार सकाळी 9 ते 1, अधिवेशन दुपारी 1 ते 2, स्नेहभोजन। स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना। आयोजक विनीत, प्रिया जोशी, जिल्हाध्यक्षा। श्रीमती प्रतिभा खाडे, उपाध्यक्षा। सौ संगीता पांगारकर, सचिव। सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव। सहयोगी सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव। अंकुश राऊत, उपाध्यक्ष।
कासिम बावला उपाध्यक्ष, प्रवीण मेहता सचिव, संदीप काब्रा सचिव, GM